आजचे बाजार भाव काय? कायची बाजार फ्लावर, फुलावर एक आहे 24 रुपये झाली. कोबी, हे काय कोबी 24 रुपये झाली. वालवड, वालवड 300-400 रुपये. बोला. दुधी भोपळा, 100 100 150. वांगी, वांगी 400 450 रुपये. बटाटा 15 रुपये. गवार, गवार 500 550 600 ढोबळी मिरची, रुपये. 500 रुपये. चवळी, चवळी 300 रुपये. बटाटा, बटाटा 15 रुपये. मला बिटा करायचा. कांदे, कांदा 18 रुपये. मला तोंडली, तोंडली. तोंडली 500 रुपये. आजचे बाजार भाव, आजची बाजार फ्लावर 70 रुपये झाले. 70 रुपये. कोबी, कोबी 100-120 रुपये. दोडका, दोडका 200-300. फरशी, फरशी 400 रुपये. काकडी, काकडी आता येवकल बघा सुपरवाला 22 रुपये दिले. पापडी बाजार पडले. अद्रक 400 रुपये. बटाटे, बटाटा हे आग्रा बटाटा आहे, हा 22 रुपये. कांदे, कांदे 22 रुपये. दुधी भोपळा, दुधी वापरा 150 रुपये. भेंडी, भेंडी 550. चवळी, चवळी 400. गवार, गवार 1000 रुपये. तोंडली, तोंडली 800 रुपये. पापडी, पापडी आता दिली 350 रुपये. लिंबू, लिंबू 400 रुपये. पेरू, पेरू 200 रुपये दिले. काय राहिलं अजून? आता घेवडे राहिले. घेवडे 200 रुपये दिले. पावटे आता दिला 500 रुपये. शेवगा, शेवगा 1000 रुपये. 1000 रुपये, 10 किलो. 10 किलो. हा 100 रुपये किलो. बीटची बाजार आज थोडी पडली. आज 350 रुपये बीट झाले. कालपर्यंत 400 होते. बाजार भाव कशाला आहे? शेवगा आणि गवार. गवारीला काय भाव आहे? गवार 1000 रुपये. 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. हो गवार येतच नाही आता ना, थंडीची येतच नाही. सध्या आवक कशाची जास्त आहे? सध्या कोबी आणि फ्लावर. बाजार कशामुळे पडले? बाजार आता काय झाले, फ्लावर प्रांतीच गुजरातचे फ्लावर चालू झाले. याच्यावर आपल्या फ्लावरी गुजरातला जात होत्या. आता त्यांचे स्वतःचे माल चालू झाले. तिकडनं गाड्या इकडे यायला लागल्या आपल्या महाराष्ट्रात. त्याच्यामुळे मग आपले माल थोडेसे जरा कमी बाजार मिळाले. त्यांचे जे फ्लावर आहेत ते प्रांतीच म्हणतात त्याला. एकदम भारी सुपर फ्लावर असते, अशी गुल्लर साईज असते. तिची बाजार आहे 8 रुपये. एकदम भारी. मग आपले हिरवी काकडे आजला 22 रुपये झाले. 22 रुपये किलो. हो बाजार उतरले ना? उतरले. 35 रुपये 40 रुपये होती. कशामुळे उतरले? भाग चालू झाले जिथले तिथले. जिकडे तिकडे लोकल माल चालू झाले. त्यात आता वाटाणे पण बाजार डाऊन झाले. या ढगाळ वातावरणामुळे काय परिणाम? ढगाळ वातावरणाचा परिणाम हा फ्लावरला जास्त झाला. फ्लावर लगेच काढायला जास्त आहे. जिथं 20 डाग आहे तिथं 40 डाग निघतात. आणि वाटाण्याचे बाजार भाव? वाटाणा बाजार भाव आता 700 रुपये दिलेत, पण 600-700 रुपये बाजार आहे वाटाणा. बाजार भाव वाढण्याची शक्यता? आता लगेच नाही वाढणार. कमीत कमी 15 दिवस महिनाभर जाणार. कारण वाटाणा चालू झाला ना तर बाजार भाव बाकीचे पडते. वाटाणा अजून महिनाभर डळत नाही. इथं पेरू पण विकायला येतात. येतात लोकलवाले. ॲपल बोरं पण विकायला येतात. येत आहेत ना. शक्यतो हे रिजेक्शन येते. चांगले बोरं वगैरे पेरू नाही येते. चांगलं माल येत नाही. यामध्ये फ्रूट येते. फ्रूट थोडी आपल्याकडे शेतकरी बांधवांना तुम्ही काय आव्हान कराल माल सॉर्टिंग करताना किंवा प्रतवारी निवडताना? सॉर्टिंग तर केलाच पाहिजे माल. आता हे झालं फ्रूटचं आहे. फ्रूटचं काही तर काय आपलं मार्केट नसतं, आपलं तरकारीचं आहे. आता तसे सॉर्टिंग माल करूनच आणतात आपल्या इकडे इथं नारायणगावला. माल चांगले असतात, सुपर असतात. पण ह्या टायमाला बाजार हे पडते. कारण ज्यावेळी वाटाणा चालू होतो, रतलाम असेल, MP असेल, वाटाणा चालू होतो. जोधपूरची गाजरं हे चालू होत्यात. गाजर चालू होते लांब. आणि फ्लावर चालू होती गुजरातची. हे 3 वाण चालू झाले तर बाजार ही हमखास पडते. ह्या वेळेची जी आता हा जानेवारी आपला हा डिसेंबर एंड आहे. बाजार ही दिवाळी झाल्यानंतर लगेच पडली जाते का त्या टायमाला हे 3 भाग चालू होतात. पण ह्यावेळी पावसामुळे 1 महिन्यामध्ये ही लेट आली. असं झालं. शेतकऱ्यांना पैसे रोजच्या रोज मिळतात? हो रोजच्या रोज काय नाही. काही फसवणूक होत नाही? काय नाही. आता आडतदार आणि व्यापारी या दोघांमध्ये फरक आहे. तुमचं नेमकं काम काय? आडतदार. आम्ही स्वतः आडतदार. व्यापारी माल घेतो, हा घेतात ना. तुम्ही पण विकत घेता. एखादा आता नाही घेतलं तर मग आपल्याला शेवटी आपले शेतकरी असतात, द्यावं लागतं असं एखादं. काही ठरवून चालतं का व्यापारी आणि आडतदार? काय नाही ठरवूनचं काय. आम्हाला शेतकऱ्यांची गरजच असते, असं थोडी असते. जरी व्यापारी जरी आडत असली शेवटी किती काय ऐकलं तरी शेतकरी महत्वाचाच आहे. आजही पण बघा ते मंचरला काल 4 रुपये 5 रुपये फ्लावर झालं तरी मी ते 6 रुपये वक्कल मांडले. साईज पण मोठी आहे. पलीकडलंच मोठी साईज असून फ्लावर 7 रुपये मांडले. हाही जरा किरकोळवाले असतात मग काय प्रॉब्लेम येत नाही. नारायणगावच्या सरकारी मार्केटचं विशेष वैशिष्ट्य काय? माल क्वालिटी माल जास्त आहे. आणि किरकोळचे जे पोर्चेटर माल आपल्याकडे जास्त आहेत, सुपर माल असतात. शेतकरी जे माल आणतात ना एकदम भारी. मंचर किंवा बाकीच्या याच्यापेक्षा माल एकदम भारी असतात, सुपर असतात. फ्लावर कोबीचे बाजार भाव कशामुळे पडले? हेच ना फ्लावर तिकडे चालू आहे. लोकल चालू झाले ना गुजरात. आवक वाढली. हो गुजरातला प्रांतिज म्हणून एरिया आहे. तो प्रांतिज एरिया चालू झाला का बाजार ही पडते शक्यतो. दरवर्षीचा अनुभव आहे. उलट ह्या वर्षी 1 महिना लेट झाली मंदी. नारायणगावमध्ये इथं किती आडतदार आहेत? आता या 5 जण आम्ही. आणि व्यापारी? व्यापारी 30-40 असतात. काही चौली पावली व्यापारी पण असतात. त्यांना काही किरकोळ 1-1 डाग घेऊन जातात ते. त्याला काय त्याच्यामुळे बाजार भाव वाढतात का पडतात? वाढतात ना. किरकोळवाले शेवटी 1-1 किलोवाले त्यांचं लायसन काढत आता वाटतं लायसन असेल त्यांचं. मार्केटला लायसन असेल.
चौली पावली इथे व्यापारी जे पर्चेसिंगला येतात हां असं मार्केटमुळे मार्केटचा काही लॉस होत नाही का? मार्केट कसं License नसल्यामुळे मार्केटचा काही लॉसचा काय प्रश्न नाही. खरेदीचं लायसनची गरज खरेदीची लायसनची तशी गरज आहे पण आता किरकोळवाल्यांकडनं आम्ही रोख पैसे घेत असतो जे मोठे जास्त फसवणूक होत नाही. नाही फार नाही.